नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 83 महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल महात्मा फोदला गारद्या पावरा. स्नानपूजा आटोपून नक्करसिंगचे घर सोडले. हे सर्वजण शेतातच रात्रभर झोपले होते. तिथे यांचे काहीतरी चालू आहे ते दिसले. सर्वजण मिळून मोहाची दारू गाळत बसले होते. बाबाजी, तुम्ही इकडे येऊ नका, मीच तिकडे येतो, असे म्हणत नक्करसिंग आला. परंतु वाटेत मी पाहिलेल्या सगळ्या भट्ट्यांचे पत्ते त्याला सांगितल्यावर तो फारच अचंबित झाला. त्याच्या लक्षात आले की मी पूर्णपणे काठाने आलो आहे. या भट्ट्या अशा ठिकाणी उभ्या केलेल्या असतात जिथून कोणीच जात नाही. एकंदरीत दारूची भट्टी हा माझ्यासाठी नवीन प्रकार नाही, इतकेच मला त्याला सांगायचे होते. याला काहीतरी द्यावे असे फार वाटत होते. तसे निघताना मी घरातल्या मुलांना गोळ्या, खाऊ आणि पैसे वाटले होते, परंतु नक्करसिंगला देण्यासारखे काहीच नव्हते. माझ्या असे लक्षात आले की तो पायामध्ये बूट घालून फिरतोय. हे रबरी बूट अत्यंत गरम होणारे होते, त्यामुळे मी त्याला वेदांत विला आश्रमात मला मिळालेल्या चपला देऊ केल्या. आधी त्याला विचारले, कारण मी त्या पादत्राणांचा वापर करीत अनेक नद्या नाले ओलांडले होते. त्याने सांगितले, या माळावर कुठलीही गोष्ट वाया जात नाही, त्यामुळे तुम्ही बिंदास मला चपला द्या. तसेही नर्मदेकाठी फिरलेल्या चपला पवित्रच आहेत, असा त्याचा भाव बघून मला फार बरे वाटले. नक्करसिंगने अतिशय कष्टपूर्वक इथून पुढे खप्परमाळपर्यंतचा सगळा मार्ग सुरेख अशा चुन्याच्या बाण्यांनी रेखित केला होता. नंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यानं बाण मारताना ते अत्यंत हुशारीपूर्वक अशा पद्धतीनं मारले होते की सोप्यात सोपा मार्ग सापडावा आणि वाटेतील प्रत्येक दुकानाजवळून, घराजवळून तो मार्ग जावा, जेणेकरून त्या लोकांना, परिक्रमावासींकडून आणि परिक्रमावासींना त्यांच्याकडून 4 गोष्टी प्राप्त होतात. त्याचा हा विचार मला आवडला. परंतु हे लक्षात आल्यावर मात्र मी बाणांचा फारसा भरोसा न धरता स्वतःला भावणाऱ्या शॉर्टकट मार्गाने चालत राहिलो. अर्थात हे मार्ग बऱ्यापैकी धोकादायक होते, परंतु बाणांना धरून चालणाऱ्या परिक्रमावासीला मात्र कोणालाही कुठेही चौकशी करावी लागणार नाही अशी व्यवस्थाच त्याने करून ठेवली होती. बरं, हे काम तो दरवर्षी करायचा, कारण इथे दिसणारा निसर्ग पावसाळ्यामध्ये आपले रूप पालटतो. दगडांवरचे बाण पुसले जातात किंवा शेवाळ्याने झाकले जातात. या भागातील निसर्ग पावसाळ्यामध्ये कसा असतो हे पाहिल्यावर तुम्हाला या प्रदेशाला शूलपाणीची झाडी असे काय म्हणतात ते लक्षात येईल. गुगल नकाशावरून काही सुंदर अशी पावसाळी दृश्य मला या भागाचा शोध घेताना सापडली, ती आपल्यासाठी सोबत जोडतोय. ही आहे शूलपाणीची पावसाळ्यातली झाडी. आपण बघू शकताय की इथं दिसणाऱ्या या सगळ्या दऱ्या म्हणजे प्रत्यक्षामध्ये नद्या नालेत, जे पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहतात. मी चालताना मात्र हा सगळा भाग ठणठणीत कोरडा होता. अशा खोल दऱ्यात आणि थोडंसं धाडस केल्यावर खाली उतरायला मार्ग सापडत होते. कृपया परिक्रमेमध्ये अशा मार्गांचा अवलंब करू नये अशी सर्वांना प्रार्थना आहे. एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांच्याकडून फर्ग्युसन कॉलेजच्या टेकडीवर प्रस्तरारोहणाचे प्रारंभिक धडे प्रस्तुत लेखकानं गिरवलेले, त्यामुळे अशी वेडी साहस करून करण्याची बुद्धी झाली, हिंमत झाली. परंतु सगळ्यांना जाता येण्यासारखा हा मार्ग निश्चितपणे नाही. याच्यामध्ये तुम्हाला जीवावरचा थोडासा धोका निश्चितपणे राहतो. ढगांचं साम्राज्य आणि मुसळधार पाऊस. दिसायला हे दृश्य छान असलं तरी केवळ पावसावर शेती अवलंबून असलेल्या आदिवासी बांधवांसाठी मात्र इथला प्रत्येक पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो. अतिवृष्टी आणि अनावृष्टी हे दोन्ही त्यांच्यासाठी अतिशय घातक असतं. पर्यावरणामध्ये होणारे मोठे बदल त्यांना परवडणारे नसतात. इथं अशी उभी सरळसोट वाढणारी झाडं जास्त आहेत. अधूनमधून घरं दिसतात. सर्वच घरामध्ये परिक्रमावासींची सेवा होते असं नाही. उलट ठराविक 1-2 लोक आहेत ज्यांच्या घरी परिक्रमावासींची सेवा होते. बाकीच्या लोकांची गरिबी नजरेत भरण्याइतकी सुस्पष्ट असते. त्यामुळे या भागातून जाताना कोणाकडेही कशाची पण याचना करू नये असे सुचवायचे वाटते, कारण तुम्हाला नाही म्हणणं हे त्या व्यक्तीसाठी फार कष्टदायक असतं. पावसाळ्यामध्ये बहरलेली हिरवीगार शेती आणि मधोमध दिसणारं छोटंसं स्वप्नवत घर. एक आदर्श आदिवासी घर कसं असतं हे पहा. केवळ विटा आणि मातीच्या साहाय्यानं रचलेली भिंत असते. सिमेंटचा वापर केलेला नसतो. दारं, खिडक्या इत्यादीसाठी लाकूड न वापरता फांद्यांचे शिवलेले तट्टे वापरतात. डावीकडे पिण्याच्या पाण्याचा मेज आणि त्यावर मातीत गाडून ठेवलेला माड दिसतोय. त्याच्यावर सोलर बसवला आहे. उजवीकडे सौर दिव्याचा खांब आहे जो अंगणातल्या उजेडासाठी आहे. हे सगळं वीज वगैरे अलीकडे आलेलं आहे. अंगणात पांढऱ्या रंगाची बाज ठेवली आहे, त्यावर घरमालक झोपतो. बाकी घर आतून रिकामच असतं. उजवीकडे गोठा दिसतोय. कौलांची शाकारणी जी केली ती कौलं देखील इथलेच लोक स्वतः बनवतात. मोकळी जागा मिळेल तिथं अशा रीतीनं शेती केली जाते. डोंगर उतारावर सुद्धा नाचणी, कुळीथ वगैरे भरडधान्याची आणि वनभाज्यांची शेती केली जाते. ज्वारी, बाजरी आणि बाजरीच्या मधलीच एक वेगळी जात इथं मिळते, त्यांची देखील शेती केली जाते.
पूर्वी या भागातील लोकांचं जीवन इथे असलेल्या धार्मिक पर्यटनामुळे सुरक्षित होतं. अर्थात नर्मदेमध्ये जलमग्न झालेल्या अनेक मंदिरांमध्ये जाण्यासाठी भाविक याच मार्गाने यायचे, त्यातून रोजगार निर्माण व्हायचं. परंतु आता मात्र सर्व काही जलमग्न झालं आहे आणि आता पुन्हा त्याचं अवतरण होण्याची शक्यता मावळत चाललेली आहे. शूलपाणीच्या झाडीमध्ये अतिशय प्राचीन मंदिरं होती, याचे अवशेष आजही तिथं काठावरती सापडतात. शास्त्रोक्त पद्धतीने या मंदिरांचे जतन किंवा पुनर्स्थापन करता येणं शक्य होतं. आजही पाण्याखाली ही सर्व मंदिरे सुस्थितीमध्ये आहेत, इतके त्यांचे बांधकाम उत्तम दर्जाचे आहे. धरण बांधणे या विषयाला माझा विरोध नाही, परंतु ते बांधताना जलमग्न होणाऱ्या तीर्थक्षेत्रांची पुरेशी काळजी किंवा दखल घेतली गेली नाही, हे देखील एक दुर्दैवी सत्य आहे. आता हे पाणी इतकं खोल साठवलं आहे की इथं काहीच करता येणं शक्य नाही. महाराष्ट्र राज्य हे धरणांच्या बाबतीत संपूर्ण भारतामध्ये सर्वात अग्रेसर राज्य राहिलेलं आहे. जलसंधारण तज्ज्ञ असे मानतात की महाराष्ट्रामध्ये आता नवीन धरण उभे करण्यासाठी जागा शिल्लक नाही, इतकी धरणं आणि लघु पाटबंधारे बांधून झालेले आहेत. परंतु ही सर्व धरणे जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक धरणामध्ये एक तरी महत्त्वाचे पौराणिक मंदिर जलमग्न झालेलं आहे. वर्षातून काही दिवसांसाठी असे एखादे मंदिर पाण्याबाहेर आले तर लोकांना चमत्कार वाटतो, परंतु इतके सुंदर मंदिर पाण्याखाली जाणे हाच मला एक मोठा चमत्कार वाटतो. त्यासाठी कुणी कुणी कसे कार्य केले याचा अभ्यास इतिहासामध्ये घुसून करता येणं सहज शक्य आहे. तुम्हाला उदाहरणार्थ काही मंदिरं दाखवतोय. पळसनाथाचं मंदिर हे एक जगप्रसिद्ध उदाहरण यासाठी देता येऊ शकेल. आपण जर पाहिलं तर पळसनाथाचं मंदिर हे अगदी त्या नदीच्या काठावरती आहे बघा. उजनी धरणामध्ये बुडवल्या गेलेल्या या प्रसिद्ध मंदिराला बुडण्यापासून वाचवणं हे सहज शक्य होतं. आपल्याला नकाशा बघून सुद्धा हे कळेल, परंतु त्या दृष्टीने काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. हे मंदिर किती सुंदर आहे बघा. अजूनही ते मंदिर जसंच्या तसं सुस्थितीमध्ये आहे. परंतु नक्कीच आपल्याला अशी शंका येते की इतकं सुंदर मंदिर जलमग्न कसं काय होऊ दिलं जातं. याच्यामुळे काही निश्चित हेतू आहे का, किंवा मंदिराचं अस्तित्व इतकं नगण्य आहे का की याच्या असण्या नसण्याने काही फरकच पडू नये, असं वर्तन आपल्या हातून काही घडलं आहे का, विचार करून पाहावं लागेल. हे अगदी नक्की आहे. इतकी वर्ष पाण्याखाली राहून देखील या मंदिराची वीट देखील हललेली नाही. अजूनही अशा पुरातन मंदिरांचे संवर्धन आणि संगोपन शक्य आहे. धरण परिसराची खोली वाढवण्यासाठी गाळ उपसला जातो, त्याचा वापर करून अशा काठाजवळ असलेल्या मंदिरांसाठी सीमाबंद उभी केल्यास ही मंदिरं वाचू शकतात. तमिळनाडूच्या सत्यमंगलम शहराशेजारी धरणामध्ये देखील असाच एक प्रकार झालेला आहे. धननायकन कोविल किंवा धननायकाचं मंदिर इथं जलमग्न करण्यात आलं आहे. या मंदिराचा प्रत्येक दगड आणि प्रत्येक खांब अजूनही सुस्थितीमध्ये आहे, याचं पुनर्निर्माण शक्य आहे. दुसरं एक मंदिर आपण बघू शकतो की जे तब्बल 10 महिने पाण्याखाली असतं, ते वाघेश्वराचं मंदिर. हे पवना नदीच्या काठावरचं मंदिर कायम जलमग्न झालेलं आहे. याच्याविषयी वृत्तपत्रात लेखन देखील केलं गेलेलं आहे की पवना धरणातलं वाघेश्वराचं मंदिर कसं लुप्त होत चाललं आहे. मंदिर वाचवणं शक्य आहे हे परिसर पाहूनच आपण सांगू शकता, पण त्यासाठी लागणाऱ्या इच्छाशक्तीचा अभाव आपल्याकडे हे मान्य केलंच पाहिजे. भोरमधलं एक पांडवकालीन कांबरेश्वराचं मंदिर आहे, ते देखील असंच भाटघर धरणामध्ये जलमग्न झालेलं आहे आणि अजून देखील दरवर्षी ते पाण्याबाहेर आलं की लोक दर्शनासाठी जातात आणि अतिशय भक्कमपणे ते मंदिर या पाण्यामध्ये उभं आहे. दरवर्षी ते मंदिर सांगतं आहे की मी अजूनही शाबूत आहे, अजून तरी मला वाचवा, एक एक दगड काढून दुसऱ्या ठिकाणी नेऊन माझी पुन्हा उभारणी करा. परंतु अभाव आहे तो इच्छाशक्तीचा. गोदावरी आणि प्रवरा या नद्यांच्या संगमावर मुक्तेश्वर महादेवाचं, सिद्धेश्वर महादेवाचं आणि घटेश्वर महादेवाचं मंदिर आणि संगमेश्वराचं मंदिर ही मंदिरसुद्धा अशीच जायकवाडी धरणाच्या डुबक क्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक आणल्यासारखी दरवर्षी बुडवली जातात. थोडीशी बांधबंदिस्ती जर केली तर ही सगळी मंदिरं वाचून एक अप्रतिम पर्यटन क्षेत्र म्हणून त्याचा विकास करता येणं शक्य आहे. आपण बघू शकता ही सगळी मंदिरं. हे बघा, हे आहे मुक्तेश्वराचं मंदिर. भिंतीवरती आपल्याला जलपातळी दिसते. अजूनही हे मंदिर वाचवता येणं शक्य आहे. हळूहळू थोडे थोडे दगड सटकत आहेत. एक दिवस हे मंदिर असंच नामशेष होणार. हे आहे घटेश्वर महादेवाचं मंदिर. हे देखील असंच संपूर्णपणे पाण्यामध्ये बुडून जातं आणि दरवर्षी पाणी उतरल्यावर ते बाहेर येतं. धरणाचं पाणी उतरल्यावर ही मंदिरं अशी दिसू लागतात. अनेक वेळा पाण्यात बुडूनसुद्धा बांधकाम कसं टिकून आहे बघा, याच्यावरून त्या वास्तुविशारदांचं कौशल्य आपल्या लक्षात येईल. सिद्धेश्वर मंदिर किती पुरातन आहे आणि इथला राजासुद्धा हत्तीवर बसून दर्शनासाठी कसा यायचा याची शिल्पच या मंदिरामध्ये कोरलेली आहेत. ही शिल्प देखील जलमग्न होतात. भविष्यात या देशाच्या राजाला या मंदिरामध्ये पाणबुडीत बसून जावे लागेल का काय? शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेल्या या मंदिराचं संवर्धन किंवा पुनर्निर्माण करणं खरोखरच इतकं अवघड कार्य का? ही सगळी मंदिरं मी स्वतः पाहिलेली आहेत म्हणून त्यांची उदाहरणं दिली. याखेरीज मला माहिती नसलेली हजारो मंदिरं आहेत जी दरवर्षी धरणाच्या पाण्यात बुडवली जातात. मनात शंकेची पाल चुकचुकते की ही सर्व धर्म बुडवण्यासाठी मुद्दाम तर नाही ना केलेले, अन्यथा इतकी सुंदर मंदिरे पाण्याखाली कोण बुडवतो? अशा पद्धतीने मंदिर बुडाल्यावर आतमध्ये जाऊन तिथे नित्यपूजा कोणी करू शकेल काय? आपल्याला काय झालं कळत नाही. किमान आपल्या परिसरातील अशा मंदिरांबाबत आपण आवाज का उठवू शकत नाही? स्थानिक लोकप्रतिनिधीला वेठीला का धरू शकत नाही? आपण इतके पुरोगामी झालोत का की आपल्या जन्मदात्याला आणि त्याच्या संस्काराला देखील मागे टाकले? छोटेसेच का होईना किमान एक तरी मंदिर बांधून पाहावे, म्हणजे तुम्हाला या तळमळीमागचा अर्थ लक्षात येईल.
विकासाची कास आपण निश्चितपणे धरली, परंतु धरणाचे भूमिपूजन करण्याची जितकी राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडे होती तितकी इच्छाशक्ती या पौराणिक वारशाचं जतन करण्याची अजिबात नाही, हे मान्यच करावे लागेल. या चित्रामध्ये आपण बघू शकताय 7 मार्च 1966 रोजी उजनी प्रकल्पाचं पूजन करताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री. आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांबद्दलच मी बोलतोय, कारण मध्य प्रदेशामध्ये बाजीराव पेशवेची समाधी जलमग्न होऊ लागली, तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचं कामच बंद पाडलं. ते आजतागायत बंदच आहे. तसं आपल्या इथं होताना दिसत नाही. काही लोक नर्मदा बचाव आंदोलनाचं समर्थन या बाबतीत करतील, तोही मुद्दा स्पष्ट करून टाकतो. नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मागण्यामध्ये विशेषत्वाने डूबग्रस्त लोकांना जमिनी देणे हा विषय महत्त्वाचा होता. मंदिरे वाचवणे किंवा त्याचे पुनर्वसन हा विषय त्यांच्या आंदोलनाच्या अजेंड्यामध्ये अजिबात नव्हता. प्राधान्यानं कुठेच तो दिसला नाही. मी स्वतः या आंदोलनाचा भाग राहिलेला असल्यामुळे आपल्याला हे खात्रीपूर्वक सांगतोय. त्या काळातील नर्मदा जलमग्न झालेल्या एकाही पुरातन मंदिराचा असा फोटो तुम्हाला सापडत नाही, यातच सर्व आलं. परंतु एक गोष्ट छाती ठोकपणे सर्वांना सांगतो, सर्वांना म्हणजे या देशाच्या आणि संस्कृतीच्या शत्रूंना प्रामुख्यानं सांगतो, तुम्ही कितीही तीर्थक्षेत्र बुडवा, कितीही श्रद्धास्थानं जलमग्न करा, नर्मदा माता पवित्र आहे आणि पवित्रच राहील. तिच्या ज्या भूमीला किनाऱ्याचा मान प्रदान करेल तिथे नवीन प्रासाद उभे राहतील, नवनवी मठमंदिरे निर्माण होतील आणि ही अभेद्य संस्कृती टिकून राहील, अगदी नर्मदेच्या प्रवाहासारखी. आज द्वारका जलमग्न झालेली असली तरी देखील या देशाच्या पंतप्रधानाला अर्थात राजाला पाणबुड्याचे कपडे घालून तळाशी जाऊन तिचे दर्शन घ्यावे लागते. असा असतो तीर्थाचा महिमा. तो कालातीत आहे, अक्षुण्ण आहे, अभेद्य आहे, अडुबनीय आहे. शूलपाणीच्या झाडीमध्ये जी लुटालूट व्हायची त्याचा अभ्यास केल्यावर आपल्याला असे जाणवते की लुटमार करणारे लोक प्रामुख्याने कोळी किंवा केवट समाजातले असायचे. हे ते लोक होते ज्यांचा उदरनिर्वाह संपूर्णपणे नर्मदेकाठी होणाऱ्या धार्मिक पर्यटनातून चालत असे. परंतु ही तीर्थस्थानेच जलमग्न झाल्यामुळे या लोकांपुढे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही. अजूनही नवीन धरणे आपल्या देशामध्ये भविष्यामध्ये होणार आहेत. ती बांधणाऱ्या अभियंत्यांनी कृपया एवढेच लक्षात घ्यावे की डूब क्षेत्रामध्ये एखादे पुरातन मंदिर तर बुडत नाही ना, ते पाहून त्याची बांधबंदिस्ती करावी. उदाहरणार्थ समर्थ रामदासांचे पट्टशिष्य कल्याण स्वामी यांची समाधी डोमगाव इथं आहे. शिवछत्रपतींच्या स्नुषा सकवारबाई साहेबांनी बांधलेली आहे. हे पुरातन मंदिर कल्याणसागर जलाशयामध्ये बुडणार होते, परंतु प्रचंड प्रमाणात भराव वगैरे घालून मंदिराचे रूपांतर एका बेटात करण्यात आले. मंदिर वाचवले गेले. थोडक्यात इच्छाशक्ती असेल तर हे सर्व करता येणं शक्य आहे. आपण बघू शकता की भूमपरांड्याजवळच्या डोमगाव तिथलं कल्याण स्वामींचं समाधी मंदिर धरणात बुडण्यापासून कसं पद्धतशीरपणे वाचवण्यात आले. आपण जर बघितलं या चित्रामध्ये कल्याणसागर जलाशय दिसतोय, भिंत दिसते धरणाची, आणि मध्ये जे टापू दिसतोय ते आहे कल्याण स्वामींचं समाधी मंदिर. हे मंदिर अतिशय व्यवस्थित पद्धतीनं वाचवण्यात आले आणि मंदिर बांधताना देखील उंचावर बांधल्यामुळे वाचवण्याचं काम अधिक सोपं झालं. हे पण आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की नर्मदा खंडामध्ये असलेल्या विविध धरणांमध्ये अक्षरशः हजारो मंदिरं जलमग्न झालेली आहेत. भविष्यामध्ये असे काही होऊ नये याची काळजी आपण सर्वांनीच एक भक्त म्हणून घ्यायला काय हरकत आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण पाण्याचा जपून वापर केला तरी देखील आपण ही पाण्यात बुडणारी मंदिरं वाचू शकतो. हे वाक्य ऐकायला अतिशयोक्तीपूर्ण वाटेल, परंतु डळडळीत सत्य आहे. कारण एक समाज म्हणून आपण पाणी जपून वापरायला सुरुवात केली की अशा प्रकारच्या धरणांची गरजच हळूहळू कमी होत जाणार आहे. ओघाने विषय आला आणि मनापासून बोलावा असा वाटला म्हणून थोडासा विस्तार केला, त्याबद्दल क्षमा असावी. तीव्र उताराचा डोंगर उतरत एका नदीच्या पात्रामध्ये मी आलो. नक्करसिंगने आधीच सांगितले होते की या नदीचा एक काठ मध्य प्रदेशात आहे तर दुसरा किनारा महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राच्या बाजूला उंचावर एक घर दिसत होते. त्याला मी जोरात मराठीमध्ये बोलून विचारले की हा महाराष्ट्र आहे का, परंतु त्या माणसाला मराठी येत नव्हते. ते जाऊ द्या. इथून साधारण 80 किलोमीटर परिसरामध्ये कोणीही मराठी बोलताना आढळले नाही. सर्वत्र पावरी, बिलोरी, बिलड, अहिराणी अशा आदिवासी लोकांच्या भाषाच बोलल्या जातात असे आढळले. याचा अर्थ या संपूर्ण भागाची विभागणी आपल्या देशाची भाषावर प्रांतरचना झाली त्यावेळी 3 भागांमध्ये जाणून बुजून करण्यात आली. काही भाग गुजरातमध्ये, काही भाग महाराष्ट्रामध्ये आणि काही भाग मध्य प्रदेशमध्ये ठेवण्यात आला. त्यामुळे आदिवासी लोकांची राजकीय एकी भंग पावली आणि ते कधीच एकत्र येणार नाहीत याची सोय तत्कालीन राजकारणी लोकांनी करून ठेवली. खरं पाहायला गेलं तर या संपूर्ण भागाचे मिळून काही जिल्हे करता आले असते आणि ते एकाच कुठल्या तरी राज्यामध्ये सुरक्षित राहिले असते, कारण 3ही राज्यांमध्ये या भागातील नागरिकांची संस्कृती समानच आहे. एक खासदार नसल्यामुळे या लोकांचा आवाज देशपातळीवर फारसा उठत नाही. सर्व राजकीय पक्षांनी या भागातील उमेदवार आदिवासी समाजातीलच द्यायला लागतो. महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये हिना गावित या खासदार आहेत आणि त्यांचा शूलपाणीच्या झाडीतील आदिवासी लोकांशी चांगला संपर्क आहे असं लक्षात येतं. याच परिसरातील एका गावामध्ये आलेल्या हिना गावित यांचं संग्रहित छायाचित्र. मागे उभ्या असलेल्या आदिवासी स्त्रियांच्या दंडातल्या वक्राकार वाक्या पाहाव्यात. 3ही राज्यातल्या स्त्रिया हे अगदी असेच दागिने घालतात, कारण हे आदिवासी लोकांचे अलंकार आहेत. या भागामध्ये येऊन शहरी लोक मदतीचं वाटप वगैरे करत असतात, परंतु खरं पाहायला गेलं तर या लोकांना भौतिक वस्तूंची गरज नसून स्वाभिमानाची, सन्मानाची, समान वागणुकीची गरज आहे. निसर्ग यांना पुरेसं शिक्षण देत असतो. आपण यांना काय शिकवणार? आपणच त्यांच्याजवळ राहून खूप काही शिकू शकतो.
मुळात आदिवासी वनवासी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या कार्याबाबत माझे काही स्पष्ट मत झालेले आहे. आपण शहरामध्ये जे शिक्षण घेतो ते या भागातील मुलांना देण्याचा अट्टहास किंवा दुराग्रह करणे म्हणजे या मुलांचे आणि पर्यायाने परिसराचे कायमचे नुकसान करण्यासारखे आहे. या परिसरामध्ये आणि याच भागातील संसाधने वापरून ते उत्तम प्रकारे जीवन कसे जगू शकतील याचे शिक्षण खरे म्हणजे त्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यांना ट्रिग्नॉमेट्री शिकवणे म्हणजे एखाद्या उत्तम गायिकेला विणकाम शिकवण्यासारखे आहे. माझ्या एका मित्राने काही वर्षापूर्वी बारामावळातील दुर्गम गावामध्ये जाऊन तिथल्या मुलांना अभ्यास करता यावा म्हणून सौर दिवे वाटले होते. त्यामुळे मुलांनी दिव्याच्या उजेडात अभ्यास केला की नाही माहीत नाही, परंतु मुले लवकर झोपायची बंद झाली आणि त्यामुळे ती आता उशिरा उठतात अशा तक्रारी पालकांनी माझ्याजवळ केलेल्या मला आठवतात. तसेच काहीसे आहे. त्यामुळे या भागातील लोकांना मदत करण्याची इच्छा आपल्याला असेल तर ती स्वागतार्हच आहे. फक्त आपल्याला इतकीच काळजी घ्यायची की आपल्या शहरातील गरजा वेगळ्या आणि या भागातील गरजा वेगळ्या. बस इतकेच गणित डोक्यात बसले तरी पुरेसे आहे. असो, मी नदीमध्ये उतरलो. नदीचे पात्र चांगलेच रुंद होते. दोन्ही बाजूने डोंगर असलेली ही नदी आहे. खोल दरीमधून वाहत होती. पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे साधारण 10% ते 20% भागातूनच पाणी वाहत होते. बाकी खडकाळ जमिनीमध्ये एकतर पाणी साठले होते किंवा शेवाळे देखील वाळून गेले होते असा सर्व भाग होता. चालताना काळजीपूर्वक चालावे लागत होते कारण प्रचंड निसरडे खडक नदीमातेच्या उदरामध्ये होते. मी या नदीचे पाणी प्यायलो. त्याला महाराष्ट्राचा वास येत होता. महाराष्ट्राची चव त्या पाण्याला जाणवत होती. नदी आटलेली असल्यामुळे पाणी जड आणि क्षारयुक्त होते. शेवाळं देखील भरपूर होतं. एरवी असे वास येणारे पाणी जर मी प्यायलं असतो तर हटकून आजारी पडलो असतो. परंतु नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला नर्मदा मातेने विशेष शक्तीच जणू काही दिलेली असते. तिचा वापर करून तुम्ही असे प्रसंग लिलया टाळता. वैद्यकीयदृष्ट्या पाहायला गेले तर उत्तम हवेमध्ये उत्कृष्ट सात्विक आहार घेत दीर्घ श्वसन करत भरपूर चालल्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कैकपटीने वाढलेली असते. त्यामुळे एरवी तुम्हाला सहज होणारे कुठलेही रोग इथे मात्र सहजासहजी होत नाहीत. त्यावर शरीर लगेच काम करतं. सतत चालल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण अखंड आणि वेगाने चालू असते. त्यात आपली फुफ्फुसं ताजा प्राणवायू रक्तात सतत मिसळत असतात आणि पोटामध्ये निरंतर सर्व जंतू शर्मदा नर्मदा जलाचे प्राशन सुरू असते. आधी व्याधी अर्थात शारीरिक व मानसिक सर्व रोगांचे उपाय करणारी नर्मदा माता समोर वाहत असते. शरीरातील आणि मनातील सर्व मल सतत बाहेर फेकला जात असतो. शब्दशः लिटर्समध्ये घाम प्रतिदिवशी गाळला जातो. अशा प्रसंगी तुम्हाला काही आजार वगैरे झालाच तर तेच एक आश्चर्य मानले पाहिजे. मी माझ्या आजवरच्या आयुष्यातील माझा सर्वाधिक फिटनेस किंवा सर्वात तंदुरुस्त अवस्था परिक्रमेदरम्यानच अनुभवली. तशी शक्ती, तशी ऊर्जा, तशी ताकद, तशी हिंमत यापूर्वी कधी प्राप्त झाली नाही व अजूनही होईल याची शाश्वती नाही. नर्मदा मातेची कृपा अपरंपार आहे. या नदीच्या पात्रामध्ये पूर्ण वेळ मी एकटाच चालत होतो. एखाद्या भयपटाचे चित्रीकरण करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी ती जागा होती. जंगली श्वापदे पाणी पिण्यासाठी जलस्रोतावर येतात हे माहिती असल्यामुळे मी अत्यंत सावधपणे पावले टाकत होतो. नदीतील क्षारामुळे सगळेच दगड पांढरे फटक पडले होते. धरणाची पाणी पातळी वाढली की ही नदी खूप भरून वाहते असे मला सांगण्यात आले होते आणि तशा खुणा दोन्ही बाजूंच्या दगडी भिंतींवर दिसत होत्या. केवळ वन्य श्वापदांचे आवाज वगळता इथे दुसरे काहीच नव्हते. उकाडा सुरू झाला होता. तीनही बाजूने दगड असल्यामुळे मी चांगला तापलो होतो. एके ठिकाणी खोल डोह सापडल्यावर त्यात आंघोळ करून घेतली. या नदीचे फोटो मला सापडले नाहीत, परंतु याच भागातील एका अन्य नदीचे फोटो खाली टाकतो. यावरून तुम्हाला झरकल नावाची ही नदी कशी होती याचा अंदाज येईल. खालील चित्रात दिसणाऱ्या नदीपेक्षा मी चाललो ती झरकल नदी खूपच मोठी होती, परंतु साधारण अशीच होती. आपण बघू शकताय पात्राची रुंदी ही दिसते याच्यापेक्षा अधिक असलेली आणि पाणी याहून खूपच कमी असलेली अशी झरकल नदी होती. याच भागातला एक आदिवासी मनुष्य नदीच्या काठावर बसलेला आपल्याला दिसतोय. असं कोणीतरी भेटावं असं मला फार वाटत होतं, परंतु त्या दिवशी मला कोणीच भेटलं नाही. चहूबाजूने दगड तापले होते आणि त्यातनं येणारे अश्म उष्णतामान, ज्याला इंग्रजीमध्ये रॉक रेडिएशन असं म्हणतात, ते भाजून काढत होतं. सुदैवाने नदीपात्रातनं चालता येईल एवढा रस्ता सर्वत्र मिळत होता. हा प्रवास अतिशय संस्मरणीय असा होता. समोर दिसणारा अभेद्य पहाड ही आपली महाराष्ट्राची भूमी आहे या कल्पनेनं अतिशय आनंद होत होता. खड्या आवाजात मी म्हटलेली महाराष्ट्र गीते त्या दरीखोऱ्यामध्ये दुमदुमत होती. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. महाराष्ट्रातलं भादलगाव या नदीच्या वरती होतं. तिथे देखील परिक्रमावासींची सेवा करणारे एक आदिवासी कुटुंब आहे. परंतु एवढं कठीण कातळ चढून वरती जाणं माझ्या जीवावर आलं होतं, त्यामुळे मी पुढे चालत राहिलो. तसेही महाराष्ट्राचे पाणी पिऊन पोट भरले होतेच. या मातीची चवच न्यारी आहे हेच खरं. या नदीचं पाणी वास्तवात आटलेलं होतं. महाराष्ट्रातल्या तापी खोऱ्यातल्याच कुठल्या तरी धरणातलं पाणी सोडल्यामुळं मला हे पाणी दिसत होतं. मी नदी पात्रातनं चालत असल्यामुळं सर्वत्र खालच्या पातळीवर होतो आणि आता मला खप्परमाळ गाठायचा होता, जे महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण तोरणमाळ याचंच जुळं भावंड आहे. तोरणमाळ आणि खप्परमाळ दोन्ही एकाच उंचीचे माळ असून दोनमध्ये केवळ 32 किलोमीटरचं अंतर आहे. याचा अर्थ आता अखंड चढणं क्रमप्राप्त होतं. आजपर्यंत नर्मदेकाठी अनेक प्रकारचे खडक पाहिले, पण महाराष्ट्रातील काळ्या कभिन्न बेसाल्ट खडकाची मजा कुठल्याच दगडात नाही.
इथे चहूबाजूनी उंच उंच खडक असल्यामुळे सुंदर प्रतिध्वनी निनादत होता. काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, या महाराष्ट्र गीताच्या ओळी खड्या आवाजात म्हणत होतो आणि चहूबाजूनी त्याचे प्रतिध्वनी निनादत होते. हा खडा पहाड चढण्याचे, जीवघेणे साहस करण्याची मला प्रचंड ऊर्जा देणारे असे ते शब्द होते. सरळ पायवाटेने जाण्याच्याऐवजी माझ्या महाराष्ट्र देशाला मिठी मारत, आलिंगन देत, चुंबन घेत खडी पहाडी भिंत मी चढत होतो. खात्री होती की ही भूमी आपल्याला सोडणार नाही. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, या भूमीचे उपकार कुठल्या शब्दात मानावेत. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरते ते असे सर्व जपणारी भारतवर्षातील एकमेव भूमी म्हणजे माझा महाराष्ट्र. अगदी अस्तंगत होत चाललेली नर्मदा परिक्रमा देखील पुनरुज्जीवित करण्याचं महन्मंगल कार्य याच मराठी मातीने केलेलं आहे. परिक्रमा मार्गावरील लोक मराठी परिक्रमावासींना काहीही म्हणत, परंतु आज सर्वाधिक नर्मदा परिक्रमावासी हे या महाराष्ट्राच्या भूमीतूनच येतात. हे सर्वजण एकमुखानं मान्य करतात. महाराष्ट्र ज्या विषयामध्ये हात घालतो ती गोष्ट सर्वोत्तमच होते. मी तर असे देखील ऐकले की नर्मदा मातेवरील सरदार सरोवर धरणाची भिंत महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये होती, परंतु कागदोपत्री फेरफार झाल्यावरती आता भिंत गुजरातच्या हद्दीमध्ये दिसते. त्यावर जगातील सर्वात मोठा पुतळा नरेंद्र मोदी यांनी उभा केला खरा, परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो पुतळा गुजरातकडे पाठ करून माझ्या महाराष्ट्राकडेच पाहत आहे. जेव्हा जेव्हा भारतावर संकट आले तेव्हा सर्वप्रथम तिच्या रक्षणासाठी उभा राहिला तोच हा महाराष्ट्र. जेव्हा जेव्हा या भारत देशाला मागास म्हणून हिणवले गेले तेव्हा तेव्हा प्रगतीची सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करून दाखवणारा तोच हा महाराष्ट्र. साक्षात परमात्मा म्हणून जन्म घेतलेल्या भगवान श्रीकृष्णाला कौंडिण्यपूरच्या रूपाने सासूरवडी म्हणून निवडावासा वाटला तोच हा महाराष्ट्र. 14 वर्षे वनवासातील सर्वाधिक काळ जिथे प्रभू रामचंद्रांनी कंठला तोच हा महाराष्ट्र. परमेश्वरी अवतार परशुरामाला विसावा घ्यावासा वाटला तोच हा महाराष्ट्र. भारतीय सैन्य दलामध्ये आजही ज्याचा दबदबा आहे तोच हा महाराष्ट्र. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी भारतामध्ये आल्यावर सर्वप्रथम ज्याचे स्मरण होते तोच हा महाराष्ट्र. संपूर्ण भारतवर्षातील सर्वात समृद्ध संत परंपरा लाभलेला तोच हा महाराष्ट्र. भारतावर आक्रमण केलेल्या डच, फ्रेंच, इंग्रज, वलंदेज, पोर्तुगीज, हबशी, सिद्दी, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, इमादशाह, बरीदशाह, मोगल अशा प्रत्येक परकीय आक्रमकाला आपल्या आधिपत्याखाली यावेसे वाटायचा, परंतु कधीच त्यांच्या गुलामगिरीमध्ये न पिचलेला तोच हा महाराष्ट्र. या सर्वांना पुरून उरणारा, गाडून टाकणारा, शिवछत्ररूपी महापुण्यपुरुष जन्माला घालणारा तोच हा महाराष्ट्र. मोडेन पण वाकणार नाही, स्वधर्मामध्ये मरण पत्करेन पण परधर्माला शरण येणार नाही, अशा बाण्याने हसत हसत मृत्यूला कवटाळणाऱ्या महापराक्रमी, परमप्रतापी, एकमेवाद्वितीय शंभू छत्रपतींचा जन्मदाता तोच हा महाराष्ट्र. आटकेपार भगवा झेंडा फडकवणाऱ्या बाजीरावाचा लाडका तोच हा महाराष्ट्र. इंग्रजांना सळो पळो करून सोडणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांची सेना उभी करणारा तोच हा महाराष्ट्र. अखंड भारत भ्रमण करून आल्यावर समर्थ रामदास स्वामींनी राहण्यासाठी निवडला तोच हा महाराष्ट्र. अखंड भारतातील अगणित तीर्थक्षेत्रे पाहिल्यावर कृष्णा तटाके विसावलेला समर्थ रामदास स्वामींनी संदेश दिला, आहे तितके जतन करावे, पुढे आणखी मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. अशा महान राष्ट्राच्या भूमीमध्ये पाऊल ठेवताना माझी मनस्थिती काय झाली होती हे शब्दात वर्णन करता येणे खरोखरीच कठीण आहे. म्हणूनच नर्मदा मातेने आपल्या महाराष्ट्राच्या डोक्यावर तिचा हात ठेवलेला आहे. तो आशीर्वादाचा हात आहे, तो कृतज्ञतेचा हात आहे, तो एका आईचा हात आहे. भारताचा नकाशा काढून महाराष्ट्राकडे पहा, तुम्हाला नर्मदा मातेने महाराष्ट्राच्या डोक्यावर ठेवलेला हा हात नक्की दिसेल. या नकाशामध्ये आपल्याला महाराष्ट्र दिसतोय आणि हे पहा, ही नर्मदा मैया इथून वाहते महाराष्ट्राच्या वरून. तिनं अशा रीतीनं आपल्या महाराष्ट्राच्या डोक्यावर आपला आशीर्वादाचा हात ठेवला आहे. करण्या भारत भू अखंड फिरुनी झुंजे महाराष्ट्र हा, करण्या भारत भू अखंड फिरुनी झुंजे महाराष्ट्र हा, रेवा ही करमस्तकी फिरवणी आशीष देते पहा, आशीष देते पहा. कपाळी महाराष्ट्राची माती धारण केली, त्या पवित्र मातीची चिमूट जिभेवर टाकली, महाराष्ट्राच्या भूमीवर शहारलेल्या अंगाने पाऊल टाकले आणि वेगाने पर्वत चढत धावडी गावामध्ये आलो. इथे एक झोपडी दिसली. इनेश खेरसिंग पावरा नावाचा तरुण मुलगा मला सामोरा आला. नर्मदेहर बाबाजी, चहा घेणार का? शुद्ध मराठी भाषेतले शब्द ऐकले आणि डोळ्यातून कृष्णा गोदावरी प्रकट झाल्या. इनेशला देखील माझा भाव लक्षात आला आणि तो मला म्हणाला, महाराष्ट्रातल्या मराठी येणाऱ्या पहिल्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे बाबाजी, या बसा, असं इथं आसन लावा. हे शब्द कानावर पडल्यावर जो काही आनंद झाला तो शब्दात वर्णन करता येणार नाही. यापूर्वी अनेकांशी अनेक भाषांमध्ये बोललो, पण मातृभाषेचं, मातृस्तन्याचं जे अमृतत्व आहे ते अन्यत्र कसं जाणवणार? ते एकमेव अद्वितीय असंच आहे. इनेशचं शिक्षण नर्मदा बचाव आंदोलनाच्या जीवनशाळेमध्ये झालं होतं. या शाळेमध्ये महाराष्ट्रातून येणारे चळवळीतले कार्यकर्ते मराठी भाषेतून शिक्षण द्यायचे. त्याच्या परिणामस्वरूप या भागातील नवीन पिढीला मराठी भाषा चांगली लिहिता वाचता बोलता येते.
घरी हे लोक पावरी भाषेतच बोलतात. इथली सर्वच मुले पुढील शिक्षणासाठी मध्य प्रदेश किंवा गुजरातमध्ये न जाता महाराष्ट्रामध्ये जाणे पसंत करतात. जळगाव, धुळे, शिरपूर, फैजपूर, शहादा यांना जवळ पडते आणि बडवानीपेक्षा आधुनिक आहे असं वाटतं. आणि ते खरं देखील आहे. मी चालत पार केलेल्या त्या भव्य नदीने अशा रीतीने महाराष्ट्राचा संपर्क मध्य प्रदेशशी तोडून टाकलेला आहे. इनेशकडून मी जीवनशाळेबद्दल भरपूर माहिती मिळवली. अजूनही या शाळा सुरू आहेत. इथे राहून स्वतःचं जीवन समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांचं कौतुक आहे. अशा सर्वस्व अर्पण केलेल्या निस्पृह, निरागस, निरलस, सेवाभावी कार्यकर्त्यांचा वापर आपण आपल्या स्वतःच्या वैचारिक खंडांना शमवण्यासाठी वापरणाऱ्या दांभिक, दुतोंडी, परराष्ट्रपोषित, परजीवी नेतृत्वाचा करावा तितका निषेध थोडा आहे. असो, नर्मदा माता सर्व पाहते आहे. जीवनशाळेमध्ये शिकणारी मुलं आपण बघतोय. किती सुंदर शाळा आहे बघा. अशा शाळेत शिकायला मिळणं हे किती भाग्याचं आहे. फक्त अशा शाळेतून विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण मिळावं इतकीच माफक अपेक्षा आहे. नसलेली दुःख त्यांच्या डोक्यामध्ये घालून त्यांच्या सुखाच्या जीवनाचा विध्वंस करू नये इतकीच काळजी शाळा चालकांनी घ्यायची आहे. या मुलांचं सामर्थ्य अपरंपार आहे. तुम्ही शिकवलं नाही तरी नर्मदा मैया यांना खूप काही शिकवतेच आहे. अशी स्वयं अध्ययनातून घडलेली तेजस्वी हितदेशीय पिढीच देश तारू शकते. परदेशी विचारांच्या शिळ्या शिक्षणावर पोचलेली आंग्ल भाषा बटीक पिढी फार फार तर अन्य देशांचा तथाकथित उद्धार करेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचे झाले तर, जरी उद्धरणी व्यय नदीच्या होसाचा हा व्यर्थ भार विद्येचा, तिच्या अर्थात भारतमातेच्या उद्धारासाठी कामाला येणार नसेल तर माझे उच्च शिक्षण सारं व्यर्थ आहे. गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा द्यावे. माझ्या गुणांच्या सुगंधाने माझी मातृभूमी सुगंधित व्हावी यासाठी हा गुणसमुच्चय आहे. इनेश हा तरुण मला खूप आवडला. त्याचा परिसराचा देखील चांगला अभ्यास होता. मुख्य म्हणजे तो स्वतःच्या मेंदूने विचार करणारा मुलगा होता. याने दिलेला काळा चहा अप्रतिम होता. सकाळपासून चालून आलेला थकवा या चहाने पळून गेला. मी निघाल्यावर याने याच्या फोनवर माझ्यासोबत फोटो काढला आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला. आपण बघू शकताय, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मराठी बोलणारा जो पहिला युवक मला भेटला त्या इनेश खिरसिंग पावरा सोबत प्रस्तुत लेखक. धावडी गावामध्ये उन्हाचा तडाखा आपल्याला लक्षात येईल. मागे दिसणाऱ्या डोंगरांच्या उंचीवर मला जायचं होतं. हा निंबालपाडा नावाचा भाग होता. याच गावातले अजून 2 तरुण इथं मला आवर्जून येऊन भेटले. पुढं मी निघून गेल्यावर इनेशकडून माझ्या मित्राचा क्रमांक घेतला आणि त्याच्यावर ते 2 फोटो त्यांनी पाठवून दिले. ते देखील खाली जोडतोय. हा इथल्या आदिवासींच्या उत्सवाचा फेट आहे. रंगीबेरंगी झालर डोक्याला गुंडाळलेले लोक सर्वत्र दिसतात. डावीकडे जो आहे त्याचं नाव आहे पेवसिंग आणि उजवीकडचा निर्मल आहे. दोघे पण भाबरीचेच आहेत. या दोघांची देखील भरपूर गप्पा मारल्या. यातला बंगुरे सणाची गावामध्ये सुरू असलेली लगबग आपण बघू शकतोय. सुंदर असं नक्षीकाम केलेली दिमडी ही काडीने वाजवायची पद्धतीकडे निर्मल आपण बघू शकतो आहे. गावचा हिरो आहे. इथल्या मुलांच्या केशरचना मजेशीर असतात. साध्या कात्रीनं एकमेकांचे केस ही मुलं कापतात. इथून मी इनेशचा निरोप घेतला आणि पुढे निघालो. डोंगरातून जाताना मला आलेला एक हृदयस्पर्शी अनुभव सांगायचाच राहिला. बादलच्या पुढे रस्त्याचं काम सुरू आहे. जिथं अजिबात रस्ता नाही असा डोंगर फोडत पोकलेन मशीन हळूहळू पुढे सरकत होतं. दुरून पाहिल्यावर मला तिथे एक विचित्र प्रकार दिसला म्हणून मी त्या यंत्राजवळ गेलो. 2 छोटी मुलं जी मोठमोठ्यानं रडत होती. दिसेल तो दगड उचलून JCBवर फेकत होती. मी चॉकलेट घेऊन त्यांच्या दिशेने गेलो, परंतु मला पाहून ती अजूनच घाबरली आणि वेगाने दरीमध्ये उतरली. दोघेही पूर्णपणे उघडे होते. एकाचं वय 6 वर्ष तर एकाचं 8 वर्षाचं असेल. मला पाहून त्यांनी अजूनच खोल दरीमध्ये उतरू नये म्हणून मी त्यांच्यापासून लांब गेलो. त्यांनी पुन्हा दरीतूनच JCBवर दगड फेकायला सुरुवात केली. त्यांच्या त्या इवल्याशा दगडाने त्या राक्षसी यंत्राला काहीही फरक पडत नव्हता. परंतु नक्की काय प्रकार झाला हे जाणून घेण्यासाठी मी JCB जवळ गेलो आणि चालकाला यंत्र थांबवण्याची सूचना केली. तो देखील मशीन बंद करून लगेचच बाहेर आला आणि माझ्याशी चक्क मराठीमध्ये बोलू लागला. हा धुळ्याचा मुलगा होता आणि चालक म्हणून या यंत्रावर इथे आला होता. धडगावपासून बादलला जोडणारा रस्ता बनवण्याचं काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून चालू होतं. त्याची कारवाई हा बिचारा करत होता. त्यानं मला सांगितलं की 4-5 किलोमीटर ही मुले त्याच्या मागावर आहेत आणि अखंड दगडांचा वर्षाव करत आहेत. हा मुलगा आदिवासी असल्यामुळे त्याला या मुलांची भाषा देखील कळत होती. मी त्याला सांगितले की त्याने पावरी भाषेत बोलून मुलांना जवळ घ्यावे आणि त्यांना काय होते आहे ते विचारावे. त्याच्याजवळ मुलांना देण्यासाठी खाऊसुद्धा दिला. त्यांनी खाऊ तर घेतला नाहीच, परंतु ते त्याला म्हणू लागले, आमचा डोंगर तू का खातोयस? आमच्या डोंगराला तू भोग का पाडतोयस? आम्ही तुला उचलून फेकून देऊ. पहा कशी आहे आदिवासींची निसर्गाप्रती निष्ठा. आपण ज्या डोंगरावरती राहतो, ज्याच्यावर खेळतो बागडतो, त्याला कोणी ओरखडे मारतोय या कल्पनेनंच त्या मुलांना दुःखावेग आला होता. निसर्गावर इतके प्रेम करणाऱ्या या आदिवासींना नर्मदा मातेने भाऊ न मानावे तर काय मानावे. मला त्या मुलांचे खूप कौतुक वाटले. मी त्या मुलाला काही काळ काम थांबवण्यास सांगितले आणि त्या मुलांची क्षमा मागण्यास देखील सांगितले. अर्थातच हे सर्व आपल्या मानवी वृत्तीला लक्षात घेता खोटेच होते, परंतु तरी देखील ती मुले रडत रडतच परतली. या एका घटनेने मला आदिवासी आणि निसर्ग यांच्यातलं अतूट नातं जे कळलं ते हजारो पुस्तकं वाचून कळलं नसतं. आपण ज्याला विकास म्हणतो तो खरोखरच विकास आहे का?
याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. बाह्य संकल्पनांचे अनुशीलन आणि अनुकरण करताना आपण त्यातला आपला गाभा सोडता कामा नये, अन्यथा ते अंधानुकरण ठरेल. इथे बनवलेल्या रस्त्याने आदिवासी कुठेही जाणार नसून लँड माफिया मात्र आवर्जून आपल्या उंची गाड्यातून इथे येणार आहेत आणि जमिनींचे सौदे करणार आहेत. आपण नक्की कुठल्या दिशेने जातो आहोत याचं आत्मचिंतन काही ठराविक काळाने पुन्हा पुन्हा करणे अत्यंत अत्यावश्यक आहे. ते यासाठी असो. डोंगर चढून सपाटीवर आलो. हेच खप्परमाळचं पठार होतं. इथे संपूर्ण शूलपाणीचा परिसर अतिशय सुंदर असा दिसत होता. इथून पुढे अजून एक खूप मोठा आणि उंच कठीण डोंगर चढायचा होता. त्यानंतर उतार चालू होणार होता, परंतु तो चढण्याची शक्तीच अंगात उरलेली नव्हती. प्रचंड भोगीची आग पोटात पडली होती. एका झोपडीतून एक म्हातारा बाहेर आला आणि मला खुण्यानेच त्याने जवळ बोलवले. मला आतमध्ये बसण्याची सूचना केली. म्हातारबाचे डोळे अतिशय करारी होते. नजर भेदक होती. झुपकेदार मिशा होत्या. सडसडीत देहयष्टी होती. फक्त एक चट्ट्यापट्ट्याची चड्डी घातली होती आणि नजर सांगत होती की हा मनुष्य सामान्य नाही, असामान्य आहे. नर्मदे हर महाराज, मी म्हणालो. किती मूर्ती आहेत? मराठीतून आलेल्या प्रश्नामुळे मी खुश झालो. मी आणि मैया आम्ही दोघेच आहोत, मी उत्तरलो. म्हातारबुवा काही केल्या हसत नव्हते. त्यांचा चेहरा खरोखरच क्रुद्ध होता. आयुष्यभराच्या अनुभवाच्या सुरखुत्या त्या करारी चेहऱ्याला समृद्ध करत होत्या. भेदक नजर समोरच्या माणसाची न बोलताच परीक्षा करत होती. फोदला मामांनी स्वतः 3 वर्षे 3 महिने 13 दिवसाची नर्मदा परिक्रमा केलेली होती. त्यामुळे परिक्रमावासींचे जीवन कसे असते याची त्यांना चांगली कल्पना होती. त्यातूनच त्यांनी वाटेने जाणाऱ्या परिक्रमावासींना सेवा देण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज अत्यंत करारी, थोडीशी उद्दाम भासू शकेल अशी भाषा, तिथल्या परिसरातील भाषेमध्ये सहजपणे उगवलेल्या शिव्या, परंतु अत्यंत निर्मळ मन असा एकंदरीत प्रकार होता. यांच्या मिशा आणि शरीरयष्टी पाहून राहून राहून मला भिडे गुरुजींची आठवण यायची. अगदी तशीच अंगकाठी आणि ठेवण होती. यांचा मुलगा दिनेश म्हणून होता. नंतर तो मला भेटला. मी घरी गेलो तेव्हा फोदला मामा एकटेच घरी होते. त्यांनी मला एक कडक आणि अतिशय मोठी ज्वारीची भाकरी आणून दिली. त्यावर लाल मिरचीची वाटलेल्या तिखटाचा गोळा आणि सुकी रानभाजी दिली. दिवसभर चालून थकलेल्या शरीराला ते अन्न अक्षरशः अमृतासमान भाजले. फोदला मामा अतिशय गरिबीत राहत होता, तरी देखील आपल्या घासातला घास परिक्रमावासीला आवर्जून देत होता. हे करण्यासाठी फार मोठे काळीज लागते. आज तरी मी एकटाच होतो, परंतु एरवी ते खूप मोठ्या संख्येने परिक्रमावासी येतात. त्यातील कोणालाही फोदला मामा असा उपाशी जाऊ देत नाही. अलीकडेच दिनेशशी माझा पुन्हा एकदा संपर्क झाला आणि त्याने माझ्या विनंतीवरून त्याच्या घरातील सेवेचे काढलेले काही फोटो मला पाठवले. ते आपल्या माहितीकरता सोबत जोडतोय. हेच आहेत अत्यंत भेदक नजर असलेले फोदला मामा गारद्या पवार पावरा. यांचं ग्राम भाबरी किंवा धावडी, खप्परमाळ, महाराष्ट्र. हा आहे दिनेश फोदला पावरा. हा मामांचा मुलगा. अतिशय हुशार आहे आणि उत्तम मराठी बोलतो. BA पर्यंत शिक्षण झाल्यामुळं परदेशी परिक्रमावासींशी सुद्धा तोडका मोडका संवाद साधू शकतो. होय, परदेशातल्या अनेक लोकांनी आत्तापर्यंत नर्मदे परिक्रमा केलेली आहे. जागो भारत जागो हा बघा अमेरिकेतला एक परिक्रमावासी. माझी भाकरी खाऊन झाली तोपर्यंत दिनेश तिथे आला. माझ्या परिक्रमेची व्यवस्थित चौकशी त्याने केली. त्याने त्याच्या मोबाईलवर आमच्या तिघांचा एक फोटो काढला. घरी आलेल्या परिक्रमावासींचे अधूनमधून तो असा फोटो काढायचा. त्याप्रमाणे माझ्याबरोबर देखील त्यानं आठवण म्हणून एक फोटो काढला. माझ्याकडे तो फोटो पाठवणं त्याला शक्य नव्हतं, कारण खप्परमाळचा उंच पहाड चढल्याशिवाय इथं रेंजच येत नाही. त्यामुळे त्या फोटोचा नाद मी सोडून दिला होता. परंतु परवा अचानक दिनेशने कुठून तरी माझा क्रमांक मिळवला आणि मला फोन केला. तो नोकरी शोधण्यासाठी पुण्यामध्ये येणार असं मला कळलं आणि त्यानंतर त्याने सगळे फोटो मला ईमेल केले. आपल्या माहितीकरता तो फोटो मी आपल्यासोबत जोडतोय. या चित्रात आपण बघू शकता फोदला मामा पावरा, भेदक नजर दिनेश पावरा आणि प्रस्तुत लेखक. मामांची काटक तब्येत आपण बघू शकताय. व्यायामपटूंनो, मामांच्या पोटातले 6 पॅक बघा. दिनेशच्या ईमेलला मी केलेला रिप्लाय आपण वाचू शकता. याच्या पलीकडं या कुटुंबाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. मी त्याला असं म्हटलं आहे की नर्मदे हर दिनेश, फोदल्या महाराजांचे दर्शन घेऊन खूप भारी वाटले. मी 2 दिवस अखंड उन्हातानात उपाशी चालत असताना आपल्या आईवडिलांनी मला दिलेल्या त्या भाकरीची किंमत अनमोल आहे. नर्मदा मैया तुमच्यासह पुढील सर्व पिढ्यांचे कल्याण करू. दुर्दैवाने दिनेशच्या या झालेल्या फोनमध्ये त्याने एक अतिशय दुःखद बातमी मला सांगितली. ज्या दिवशी आमचं हे फोटो सेशन चालू होतं ना, तेव्हा त्याची दिनेशची आई तिथे आली. मी जी भाकरी खाल्ली होती ती याच माऊलीच्या हातची होती. तिच्या हाताची चव त्या भाकरीमध्ये उतरलेली होती. मी त्यांना पायावर डोकं ठेवून नमस्कार केला होता. दिनेशने सांगितलेली बातमी ऐकली मात्र माझं मन सुन्न झालं. महिनाभरापूर्वीच या माऊलीचं खप्परमाळीतच TBमुळं रक्ताच्या उलट्या करत दुःखद निधन झालं. त्यांना TB झाला होता. इथं कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा पोचू शकत नाही.
साधी मोबाईलची रेंज यायची असेल तर एक फार मोठा पहाड चढून जावे लागते. तेव्हा कुठे ठराविक टोकावर पोचलं की एक काडी रेंज येते. अशा परिस्थितीमध्ये त्या माऊलीवर कुठलाही उपचार फोदला मामा करू शकले नाहीत. ज्या नदीतून मी वर आलो होतो त्या झरकल नदीवरच खाटेवर बांधून देह नेला जातो आणि हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार केले जातात. जो चढ एकट्याने चढताना माझे पाय लटलट कापत होते, तो उतार चौघेजण खाटेवरचा जडदेह घेऊन कसे उतरत असतील फक्त कल्पना करून पहा. म्हणजे तुम्हाला हे आदिवासी कुठल्या पदार्थाचे बनले त्याची कल्पना येईल. मला ही बातमी ऐकून अतोनात दुःख झालं. ही माऊली अतिशय खंबीरपणे परिक्रमावासींची सेवा करत असे. दिनेशने मला पाठवलेले खालील फोटो पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे दोघे मिळून किती सेवा करत असत. हे आहे फोदल्या गारदा पावरा यांचं साधंसुद्धा घर. पहा, घरात कपाटसुद्धा नाही. एका बांबूवर ते सगळे कपडे टाकलेले असतात आणि त्यावर दव पडू नये म्हणून प्लास्टिक अंथरलेलं असतं. समोर ठेवलेली बाज स्वतःच घरी तयार केलेली असते. घरातल्या सारवलेल्या जमिनीवर सुंदर असं नक्षीकाम यांनी स्वतःच केलेलं आहे. या घरामध्ये काहीच नाही, फक्त नर्मदा परिक्रमावासींचं अतोनात अगत्य आहे. मागे ठेवलेल्या जात्यावर पीठ दळून मगच भाकरी देता येते. जेवणारी तोंड कधी 2 असतात तर कधी अनेक असतात. त्यांना अगत्यानं वाढताना फोदला मामा आपल्याला दिसतोय. प्रत्येक परिक्रमावासीला काय हवं काय नको याची देखरेख करत उभा असलेला फोदला मामा पावरा. फोदला मामांच्या कुटीमध्ये विसावलेले साधू आपण बघतोय. भर उन्हामध्ये चालून आल्यावर शेणाने सारवलेल्या कोठीतला थंडावा काय वेगळाच असतो. हीच ती माऊली जिनं अक्षरशः हजारो लाखो परिक्रमावासींवर तिच्या उपकारांची आणि कृपेची सावली धरली होती. तिच्या आवेळे निघून जाण्यामुळं फोदला मामांचा खंबीर आधार हरपलाय. आपणास खरोखरच या कुटुंबाच्या मार्फत नर्मदा परिक्रमावासींना काही अन्नदान वगैरे मदत करायची असेल तर मामांचा GPay क्रमांक जो दिला आहे त्यांच्या वहीत माझ्या वहीत मी तो लिहून घेतला होता, तो आपणही नोंदवून ठेवावा. यातला जो खालचा क्रमांक आहे त्याच्यात शेवटी 5 आकडा लिहायचा राहिला आहे. तो परवा दिनेशकडून मला कळला. यातला पहिला क्रमांक GPayवर आहे असं मला दिनेशनं सांगितले. रेंज नसल्यामुळे इथं फोन लागत नाही याची कृपया नोंद घ्यावी. दिनेशचा क्रमांक खाली देतोय. त्याची पत्नी आणि 2.5 वर्षाचा मुलगा आणि आता एक 6 महिन्याची मुलगी झाली आहे. हे सगळे गावीच आहेत. मी गेलो तेव्हा त्याचा मुलगा 6 महिन्याचा होता. प्रज्ञेश आणि प्रांजल अशी त्यांची नावं त्यानं ठेवलीत. हा त्याचा GPay क्रमांक आहे 744 772 1491. निलेश फोदला पावरा याचा मोबाईल क्रमांक आहे 94 22 92 52 84. फक्त मदत केल्यावर ती भाबरीमध्ये पोहोचेल याची दक्षता घ्यायची विनंती आपण करावी. आजकाल नंदुरबार मार्गे या गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं काम पूर्ण झाल्याचं कळतं. तोरणमाळ मार्गे इथं गाडीने पण जाता येतं किंवा अजून एका प्रकारे आपण यांना मदत करू शकतो. या भागामध्ये अतिशय सुंदर असा धूप किंवा गुगुळ मिळतो. रानावनामध्ये फिरून हा डिंक गोळा करावा लागतो. दिनेशकडे कायम हे गुगुळ विक्रीसाठी उपलब्ध असते. आपण ते विकत घेऊन घरी किंवा जवळपासच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या आप्तेष्टांना वाटू शकतो. पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था दिनेश करू शकतो असे त्याने मला त्या दिवशी सांगितलं होतं. हा लेख लिहित असतानाच दिनेश पावरा याची पुण्यामध्ये भेट झाली. कामाच्या शोधासाठी तो पुण्यामध्ये आला आहे. त्याने अजून एक भयप्रद बातमी दिली. अतिशय निवडून पारखून त्यानं 21,000 रुपयाचा एक सुंदर बैल आणला होता, जो नुकताच पट्टेरी वाघाने दावणीसह तोडून पळवला. त्यामुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यातच आईच्या जाण्यामुळे परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. आपल्या घासातला घास अत्यंत विषम परिस्थितीमध्ये परिक्रमावासींना भरवण्याचं मोठं काम हे कुटुंब करत आहे. सुदैवाने दिनेशने योग्य वेळी माझ्याशी संपर्क केला, त्यामुळे ही सगळी छायाचित्रं मी आपल्याला दाखवू शकलो. मैयाची लीला अपरंपार आहे. केशरी लुंगी गुंडाळलेला फोदला मामा आणि त्याच्या शेजारी लाल शाल गुंडाळलेली हीच ती माऊली. समोर दिनेशची भावंडे, ही एकूण 8 भावंडेत. दिनेश 9वा. फोदला मामा हा उत्तम धनुर्धर आहे. त्याचे बाण बघताना परिक्रमावासी. विदेशी परिक्रमावासींसोबत फोदला मामा आणि दिनेशचा मोठा भाऊ. हे घर आता पूर्णपणे सार्वजनिक झाल्यासारखं आहे. इथं यांचं स्वतःचं काहीच नाही, सगळं काही परिक्रमावासींसाठीच आहे. आलेल्या सगळ्या परिक्रमावासींची अगत्यपूर्वक सेवा हे कुटुंब करतं. झोपडीच्या अंगणामध्ये उतरलेले परिक्रमावासी आपण बघतोय. एका बाजूला बाज विणण्याचं काम सुरू आहे, ते देखील आपण बघतोय. सकाळी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणारे परिक्रमावासी. गमतीचा भाग असा आहे की इथून पुढचा टप्पा हा नर्मदा परिक्रमेतील सर्वात कठीण टप्पा मानला जातो आणि तो पार केल्या गेल्या महाराष्ट्राकडे जाणारी डांबरी सडक लागते. इथूनच बरेचसे परिक्रमावासी आपापल्या घरी निघून जातात, परंतु फोदला मामाला मात्र अशा सगळ्यांची देखील सेवा करावीच लागते. ही आपण बघतोय ती फोदला मामाची गुरं. मामांच्या कुटीमध्ये रात्री भोजन प्रसाद घेणारे काही परिक्रमावासी आपण बघतोय. आपण या चित्रात बघतोय की फोदला मामांच्या कुटीमध्ये विसावलेले परिक्रमावासी आणि स्वतः मात्र त्यांच्या सेवेमध्ये तत्परपणे उभा असलेला मामा आपल्याला दिसतोय.
स्वतःची सुंदरशी परिक्रमा झालेली असल्यामुळं खरं तर हे सगळं करण्याची त्यांना काही गरज नाही, परंतु हा महात्मा हे पुण्याचं काम करतो हे आपलं सौभाग्य आहे. फोदला मामांच्या घरातल्या होणारं नर्मदा मैयाचं दर्शन आपण बघतोय. हे त्यांच्या दारात आदिवासी मुलांचं भोजन चालू आहे. मुलांच्या मागे उतरत्या छपराची जी कोठी दिसते ती पाहून ठेवा. इथंच मी माझं सामान ठेवलं होतं आणि हा फोटो त्याच ठिकाणी काढलेला आहे. निघताना दिनेशने याच खोटीमध्ये माझा फोटो काढला. अचानक मागून फोदला मामा खिडकीमध्ये प्रकट झाला. त्याची भेदक नजर पाहून तुमच्या लक्षात येईल की पूर्वी हेच भिल्ल लोक धनुष्यबाण घेऊन अशा भेदक नजरेने समोर आल्यावर परिक्रमावासींची भीतीने काय गाळण उडत असेल. कडकडीत दुपार झाली होती. इतक्या गरीब गृहस्थीला आपल्या मुक्कामाचा त्रास द्यायला नको असा विचार करून मी सामान उचलले आणि पुढे निघालो. फोदला मामाने मला डोंगरावर चढण्याचा रस्ता कसा आहे व त्यात काय काय धोके आहेत ते सगळं नीट समजावून सांगितलं. दिनेशने जाता त्याचं छोटंसं दुकान मला दाखवलं. गुगुळ देखील पाहिला. त्याच्या 6 महिन्याच्या बाळासाठी खाऊ आणि यथाशक्ती काही मैयाचा प्रसाद ठेवून डोंगर उरावर घेतला. हा पहाड मला वाटला त्याच्यापेक्षा अधिक भयंकर निघाला. म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे. आज मैयाने माझ्यासाठी काय परीक्षा मांडून ठेवली आहे याची मला कल्पनाच नव्हती. ती रात्र लक्षात राहिली. नर्मदे हर, नर्मदे हर.